नमस्कार, श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी पहा, आपला हा ब्लॉग खूप दिवसानंतर शूट केलेला आहे, कारण माझा मोबाईल खराब झालेला. आता न्यू मोबाईल घेतला आहे, म्हटलं चला काहीतरी नवीन शेअर करूयात. तर मेथीची भाजी आपण बनवत असताना त्याचे देठ हे फेकून देतो, बरोबर. मग मी देठ फेकून न देता त्यापासून भाजी बनवलेली आहे आणि नवीन काहीतरी आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पहा, हे देठ आपण निवडून घेणार आहोत. मुळे एका साईडला करायची आणि देठ एका साईडला. पहा, स्वच्छ निवडून घेतलेले आहे. आता बारीक अशी चिरून घ्यायची, एकदम बारीक चिरायची, जेणेकरून खाताना छान रुचकर लागेल. आता पहा, देठ एक एक करून चिरून घ्यायची आहे. चवळीची शेंग जशी आपण बारीक कट करतो त्या पद्धतीने अशी कट करून घ्यायची आहे. भाजी या पद्धतीने पहा कट करून झालेली आहे. नंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, त्याला अजिबात माती ठेवायची नाही, म्हणजे खाताना एकदम छान लागेल. आता पहा, भाजी आपण स्वच्छ धुवून नितळायला ठेवून द्यायची. त्यानंतर एक बारीक मीडियम आकाराचा लालबुंद असा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. आता टोमॅटो चिरून झाला की आपण लगेचच एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटोने इतकी सुंदर भाजी होते, खरंच खूप सुंदर भाजी होते. मला तर कांदा आणि टोमॅटो या भाजीमध्ये घालायला आवडतोच आणि भाजी इतकी सुंदर लागते, त्यामुळे त्यामध्ये काहीही वापरायचं नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो यामध्ये वापरायचा आहे. आता कांदा बारीक चिरून घेतला. त्यानंतर आपण लगेचच भाजीला घालण्यासाठी वाटण बनवणार आहोत. वाटण बनवताना जास्त काही वापरायचं नाही, थोडंसं जे आहे घरामध्ये अवेलेबल तेच घालायचं आहे. आता पहा, मी यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि बारीक वाटून घेणार आहे. तोपर्यंत पहा, आता वाटण झालेलं आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. गॅसवरती कढई गरम झाली की लगेचच आपण त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल घातलं की जिरी घालायची. जिरी तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालणार आहोत. कांदा टोमॅटो घालायचा, छान परतवून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा बारीक छान होण्यासाठी आपण त्यामध्ये मिठाचा लगेचच वापर करणार आहोत. आता मीठ घालायचं. मीठ घालून झालं की त्यामध्ये पहा, आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. आता वाटण छान परतवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. वाटण परतवून झालं की आपण चिरून घेतलेले मेथीच्या भाजीचे देठ घालणार आहोत. पहा, पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे. आता आपण कोरडेच असे मेथीचे देठ यामध्ये घालणार आहोत. आता छान परतवून घ्यायचं आहे. येथे मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, फक्त तेलावरती ही भाजी शिजवणार आहे. तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं वापरू शकता. 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी तुम्ही वापरू शकता. मी फक्त वाफेवर आणि तेलावर ही भाजी बनवलेली आहे. तर पहा, आता मी 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. 7 ते 8 मिनटानंतर आपली भाजी छान शिजलेली असणार आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे. पहा, मेथीच्या भाजीच्या देठांचा कलर हिरवा होता, आता पहा थोडा पिवळसर झालेला आहे, म्हणजे आता आपली भाजी शिजलेली आहे. छान रुचकर चविष्ट लागण्यासाठी वरून भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. 2 चमचे मी येथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी आपली परतवून घ्यायची आहे आणि गरमागरम लगेचच खाऊन घ्यायची आहे. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.